स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून शिवसेना शिंदे गटाने प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत घरोघरी भेटीगाठी घेत जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचे नागरिकांकडून औक्षण करून शाल देऊन जाहीर सत्कार केला जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गातून शिंदे गटाच्या पॅनलला विशेष पाठिंबा मिळत असून लाडक्या बहिणी भरभरून आशीर्वाद देत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रभाग क्रमांक 11 अ मधून उमेदवार योगेश गांगुर्डे यांनी सातपूर पंचक्रोशीतील समाज हिताची अनेक कामे मार्गी लावली आहेत, तर माजी नगरसेविका उषाताई शेळके यांनी सभापती पदाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणून प्रभागाचा चेहरामोहरा बदलून टाकला। पाण्याच्या टाक्या, रस्ते, पथदिपे, गटार आणि मूलभूत सुविधा सक्षम केल्या। त्यांचे चिरंजीव धीरज शेळके यांनी धार्मिक कार्यक्रम, महापुरुषाच्या जयंती, गणपती उत्सव व नवरात्र उत्सवासाठी अनेक मंडळांना मदतीचा हात दिला असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे। माजी नगरसेविका सीमा गोकुळ निगळ यांनी तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी आणून सभा मंडप, ड्रेनेज व्यवस्था, सातपूर गावातील मुख्य रस्ते, भाजी मार्केट रस्त्यावरील अतिक्रमण हटवून भाजी विक्रेत्यांना अधिकृत मंडई जागा उपलब्ध करून दिली। तसेच खोका मार्केट गाळाधारकांच्या समस्या सोडवल्या। अंतविधीसाठी रामकुंडावर न जाता सातपूर मच्छी मार्केट नदीलगत सुविधा उपलब्ध करून दिल्या। संगीताताई मांडवे यांनी सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले असून गरजू कुटुंबांना मदत करणे, नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे अशी लोकाभिमुख भूमिका सातत्याने निभावली आहे। या चारही उमेदवारांचे काम, लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे चारही उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। सर्वांना जय महाराष्ट्र। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये सातपूर कॉलनी येथे जागजागी चौकात मोठं स्वागत करून आणि आम्हाला सर्व ओळून खूप चांगला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे। या प्रतिसादाचं श्रेय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जातं, का ज्यांनी लाडक्या बहिणींसाठी ज्या चांगल्या योजना काढल्या, युवकांसाठी योजना काढल्या, बेरोजगारीचे विषय दूर केले, त्यासाठी हा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। भाऊ, या प्रभागात जर आपण बघितलं तरुण मुलं अजून पण रोजगारापासून वंचित आहे, आपण निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठी काय प्रयत्न करणार? आज आपल्या सर्वात मोठ्या सातपूर शहरामध्ये अंबड व सातपूर मोठे MIDC एरिया आहे, त्यासाठी आम्ही नक्कीच बेरोजगार तरुणांसाठी चांगले प्रयत्न करू व त्यांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे उद्योगमंत्री पण शिवसेनेचे आहे, त्या माध्यमातून आम्ही चांगला प्रयत्न करून युवकांना चांगली संधी मिळवून देऊ। प्रभागातील ज्या समस्या आहे त्याबाबत आपण कसा ठोस निर्णय घेईल, काय सांगाल? प्रभागामध्ये 8000 कॉलनीमध्ये सगळ्यात मोठी समस्या असेल तर भूमिगत तारांची आहे। त्या तारा भूमिगत करण्याचे आम्ही पहिलं काम ते करू नाही का।
आपण प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार? प्रभागातील नागरिकांना आवाहन करणार आहे का ह्या प्रभागातील सर्वात मोठी गुंडगिरी वगैरे त्याला आळा बसण्यासाठी चांगले सर्व आज धीरज भाऊ शेळके असतील व मी स्वतः योगेश गांगुर्डे असेल व सीमाताईंनी आता प्रभाग क्रमांक 11च्या माजी नगरसेविका आहेत त्यांनी केलेला विकास व आमच्या सुनीताताई मांडवे असतील संगीताताई मांडवे असतील या चारही उमेदवार आम्ही स्वच्छ कॅटेगरीचे आहे. कुठल्याही गुंडगिरी व कुठली पार्श्वभूमी नसताना या प्रभागात कुठलीही गुंडगिरी वाढू नये याचा आम्ही प्रयत्न करू. गांगुर्डे प्रभाग क्रमांक 11 मधून माझा अनुक्रमांक 5 आहे. शिवसेना धनुष्यबाण दिशेने आहे. सर्व जनतेला आवाहन करतो प्रभागातल्या का मला भरघोस मताने विजय करावा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. भाऊ काय सांगाल, आज आपला प्रचाराचा 7वा दिवस आहे, काय सांगाल? काल सातपूर कॉलनी इथे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आणि तसेच साई मंदिरावर दर्शन घेऊन काल आम्ही जी सुरुवात केली, काल म्हटल्याप्रमाणे 1992पासून प्रभाग क्रमांक 11 हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. त्याचं आम्हाला फलित असं आहे की प्रत्येक घरोघरी शिवसेनेचा जुना असलेला जो मतदार आहे तो स्वतःने स्वयंपूर्तीने आमच्याबरोबर आहे. तो सगळ्या गोष्टी स्वयंपूर्तीने आमच्याबरोबर, आमचं ओवाळणी, आमचे फटाक्याचं स्वागत, आमचा फुलांचा वर्षाव याचं प्रतीक आज आम्ही फक्त आज सातपूर कॉलनीमध्ये जिजामाता चौक या ठिकाणी आज पोहोचलो आहे. याचं फलित असं आहे की हा जो मतदार सुप्त झाला होता इतर पक्षांच्या रूपाने, तो आज शिवसेनेच्या माध्यमातून त्याची सगळी मतदार हे दाखवून देत आहे. त्यांनी तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांवर आणि शिवसेनेवर भरोसा ठेवून इथला मतदार ह्या नक्कीच परिवर्तन करेल आणि सातपूर प्रभाग क्रमांक 11मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असं ह्या जिजामाता चौकाच्या आमच्या 1.5 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्हाला जाणवलं. नक्कीच साहेबांचं डिपार्टमेंट हे नगर सचिव डिपार्टमेंट असल्यामुळे आम्हाला कुठल्याच गोष्टी करण्यामध्ये आम्हाला अडथळा नसेल अशी आम्हाला माहिती आहे. कारण सीमाताईंनी प्रवेश केल्यानंतर लगेच 2 कोटीचा निधी करून सातपूरमध्ये जशा त्यांनी विकासगंगा राबवली, आम्हाला येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये कामगार वर्गातील जे सांडपाण्याचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, कामगारांचा विषय असेल, आमचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब तसंच साहेबांचा जो निधी आहे जो आजही 5,000 कोटीचा आम्हाला सुमार अंदाज आहे, त्याप्रमाणे आमचे रस्ते, लाईट आणि त्यांचा STP प्लॅन याचं आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो. कारण त्यांच्याकडे जी देण्याची जी दानत आहे ते असा कुठलाच नेता या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. तसंच लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचे आत्ताच 2 महिन्याचे जे हप्ते आहेत ते नक्कीच आता खात्यावर जमा झाले असं आम्हाला निदर्शनात आलं आणि 14 जानेवारीपर्यंत नक्कीच सर्वांना तो निधी मिळेल. या निमित्ताने आम्ही एवढंच सांगतो की ह्या सर्व याचा स्कीमचा फायदा फक्त शिंदे साहेबांच्या दानतमुळे होतो, शिंदे साहेबांच्या वागणुकीमुळे होतो. नक्कीच 1992चा जी रूपांतर 2025ला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रभाग क्रमांक 11 नक्कीच होईल आणि आम्ही अशोक काका गवळी यांच्यानंतर शिवसेनेचे 4ही उमेदवार नक्कीच आम्ही इथून निवडून आणू अशी आम्हाला आशा आहे. तसंच शिवसेना हा इथे 4ही उद्या महापौर व्हायला हे 4ही उमेदवार आम्ही नक्कीच पाठवू अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला अनुक्रमांक काय? अनुक्रमांक नंबर 5 असा आहे. 5 हा गुरुप्रधान आहे, त्याच्यामुळे आम्ही नक्कीच विजय मिळवू अशी आम्हाला आशा आहे. आणि ह्या आशेला आम्ही अनुक्रमांकामध्ये 3 मांडवेताई, ब मध्ये योगेशजी, क मध्ये 3 मांडवेताई, अ मध्ये योगेशजी गांगुर्डे 5, ब मध्ये मांडवेताई 3, क मध्ये 3 आमच्या सुनाताई गोकुळ निगळ आणि मी स्वतः 5 ड मध्ये धीरज अशोक शेळके. हे धनुष्य आणि ईशावर प्रचंड मतांनी विजय करा आणि शिवसेनेचा भगवा झंझावात हा महानगरपालिका पाठवा अशी आशा बाळगतो. जय हिंद. ताई काय सांगाल, आज तुमचा प्रचाराचा 7वा दिवस आहे, नागरिकांचा कसा प्रतिसाद वाटतो, काय सांगाल? सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज 7वा दिवस असला तरी आज उत्साह प्रत्येक नागरिकांमध्ये असा आहे की आमच्या प्रभागामध्ये आम्ही परवापासून इथे जो प्रचाराचा प्रत्येक घरी जाऊन जो प्रचार चालू केलेला आहे या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती घरात आम्हाला ओवाळत आहे. त्यामुळे आम्हाला फक्त एका दिवसामध्ये 1.5 ते 2 गल्ली फक्त फिरणं होत आहे. याचा अर्थ असा आहे की आमच्या नागरिकांचं एवढं प्रेम जिव्हाळा बघून खरंच मी सगळ्या नागरिकांना ही विनंती करेल की आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान देऊन आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी जे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या सगळ्या योजना आहे, लहान मोठ्यांसाठी आयुष्यमान योजना, या सगळ्या योजनेतून एक छान असा
उपमुख्यमंत्री दिलेला आहे. मी सगळ्यांना अशी विनंती करेल की धनुष्यबाणालाच मतदान करून सगळ्यांनी त्यांना साहेबांच्या पत्रात आपण जसं बहिणींना लाडक्या बहिणीला दिले तर त्याची ओळणी म्हणून आपल्याला त्यात द्यायचं आहे. आपण मतदान द्यायचं आहे तर मी सांगेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा प्रभागामध्ये माझा अनुक्रमणिका क मध्ये 3 प्रभाग क्रमांक 11 मध्ये क मध्ये माझा 3 नंबर क्रमांक आहे. माझं नाव सीमा गोकुळ निगळ. तर आपण सगळ्यांनी आमच्या 4ही पॅनलमधल्या सगळ्यांना निवडून द्यावं. धनुष्यबाण या बटनाच्या चिन्हावर आपण सगळ्यांना दाबून सगळ्यांनी भरघोस मतदानाने आम्हाला सगळ्यांना विजयी करा एवढेच आवाहन करते. जय हिंद जय महाराष्ट्र. गीता रामदास मांडवे, प्रभाग क्रमांक 11 ब मधून माझं अनुक्रमांका 3 आहे. आणि तरी शिंदे साहेबांनी आम्हाला जी संधी दिली ती संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि सगळ्या याच्यात आम्ही जिद्दीने काम करू असा माझा आम्ही विश्वास. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.